गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे, रिफ्लेक्स ॲक्शनबद्दल माहिती बघितली, त्यानंतर नर्वस सिस्टीम बघितली, नर्वस सिस्टीम कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये वर्क करते. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये बघू आपण आपले सेन्स ऑर्गन. तर बघा, पेज नंबर 56 काढा सगळ्यांनी. तर न्यू टॉपिक आहे आपला सेन्स ऑर्गन. आता सेन्स ऑर्गन्स म्हणजे काय, तर असे ऑर्गन्स ज्यांच्यामुळे आपल्याला जे बाहेरील जग आहे ते कळते. जसं आपण डोळ्याने पाहतो की नाही, कानाने ऐकतो. तर हे जे ऑर्गन्स आहे आपले डोळे, कान, हे सेन्स ऑर्गन्स आहे. जसं बघा, द ऑर्गन्स दॅट कनेक्ट अस टू द आउटसाइड वर्ल्ड आर कॉल्ड सेन्स ऑर्गन. जे आपल्याला बाहेरील जगाशी जोडतात, शरीराचे असे अवयव जे आपल्याला बाहेरील जगाशी जोडतात त्यांना सेन्स ऑर्गन म्हणते. जसं सेन्स ऑर्गन्स कोणते आहे, आईज आहे, नोज आहे, इयर आहे, टंग आहे आणि स्किन आहे. हे आपले 5 सेन्स ऑर्गन आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला आईज कशासाठी मदत करते, डोळे पाहण्यासाठी मदत करते. नोज स्मेलसाठी मदत करते, आपण वेगवेगळे वास घेतो आहे की नाही. त्यानंतर इयर आहे, इयर हिअरसाठी आपल्याला हेल्प करते, ऐकण्यासाठी हेल्प करते. त्यानंतर टंग आहे, आपली जीभ आहे, ती आपल्याला चव घेण्यासाठी मदत करते. आणि जी आपली स्किन आहे, त्वचा आहे, ती टच करण्यासाठी, म्हणजे ज्यामुळे आपल्या स्किनमुळे आपल्याला हॉटनेस किंवा कोल्डनेस कळते. ठीक आहे, तर बघा, इथे सगळ्यात पहिले आता हे 5ही सेन्स ऑर्गन आपण वन बाय वन स्टडी करू. सगळ्यात पहिले आहे आईज. आईज आर द सेन्स ऑर्गन ऑफ साईट. बघा, आईज हा सेन्स ऑर्गन आपल्याकडे कशासाठी आहे, पाहण्यासाठी. वी सी व्हेरियस थिंग्स अराउंड थिंग्स विथ द हेल्प ऑफ आईज. आपण आपल्या डोळ्याच्या मदतीनं काय करतो, वेगवेगळे थिंग्स बघतो. आईज आर लाईक राऊंड बॉल्स आर फिटेड इन टू द सॉकेट ऑफ द स्कल. आयब्रो अँड आयलॅशेस प्रोटेक्ट अवर आईज फ्रॉम द स्वेट अँड डर्ट. तर बघा, तर आपले जे आईज आहे ते कशात फिट आहे, आपल्या स्कलच्या सॉकेटमध्ये. बघा, आपण स्कल बघितलं होतं, स्कलला 2 गोल गड्डे होते, ते तिथे आपल्या डोळे काय असतात, फिट असतात. आणि जे आपल्या आयब्रोज आहे किंवा आयलॅशेस आहे, पापण्या आहे किंवा भुवया आहे आपल्या, तर ते आपल्या डोळ्यांना प्रोटेक्ट करतात. कशा प्रकारे प्रोटेक्ट करतात, जसं स्वेट आहे किंवा डर्ट आहे, बाहेरील घाण असो किंवा घाम असो, तर ते डोळ्यामध्ये जाऊ देत नाही. ठीक आहे, तर बघा, इथे तुम्हाला आईज दिलेले आहे, आईजचे पार्ट दिलेले आहे, इथे लेन्स आहे. ठीक आहे, तर बघा, द फ्रंट पार्ट, हा जो फ्रंट पार्ट आहे ऑफ द आईज इज प्रोटेक्टेड बाय द ट्रान्सपरंट कवरिंग कॉल्ड कोरेना. ठीक आहे, द कलर पार्ट ऑफ द आई इज कॉल्ड इरिस. जो आईचा कलर पार्ट असतो त्याला इरिस म्हणतात. बघा, इथे दिलेला आहे तुम्हाला फिगरमध्ये. द ब्लॅक स्पॉट इन द सेंटर ऑफ द इरिस इज कॉल्ड प्युपिल. आता इथे आपल्या इरिसच्या इथे बघा, प्युपेलच्या सेंटरमध्ये आपल्याला इथे ब्लॅक स्पॉट दिसतो, इथं डोळ्याच्या सेंटरमध्ये, त्याला काय म्हणतात, प्युपिल. ठीक आहे, लाईट इंटर्स द आईज थ्रू द प्युपिल. या प्युपेलच्या थ्रू लाईट इंटर होते. द इरिल कंट्रोल्स द साइज ऑफ प्युपिल. बिहाइंड द प्युपिल is the lens that forms the image of the object you see on the screen called retina. हा आपल्या डोळ्यामागचा काय असतो, रेटिना असतो, पडदा असतो. या लेन्सवर पहिले उजेड पडते, त्यानंतर आपल्या जे आपण इमेज बघतो ते कशावर दिसते, आपल्याला रेटिनावर. द नर्व्स सेल्स इन द रेटिना सेंड्स मेसेज टू द ब्रेन थ्रू द ऑप्टिक नर्व्स. तर इथे ऑप्टिक नर्व्स असतात. ह्या नर्व्स काय करतात, आपल्या ब्रेनला मेसेज पोहोचवतात, आपण काय बघितलेलं आहे काय नाही ते आपल्याला कळते. The brain reads the message and enable us to see objects. ब्रेन रीड करतो जो नर्व्सनी मेसेज सेंड केलेला आहे आणि आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट्स बघू शकतो. केअर ऑफ आईज. आता डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, वॉश युअर आईज डेली विथ क्लीन वॉटर. दररोज डोळे धुवायचे स्वच्छ पाण्याने. डू नॉट रीड इन व्हेरी डिम लाईट. जर खूप कमी उजेड असेल तर कमी उजेडामध्ये काय करायचं नाही, वाचायचं नाही, म्हणजे आपल्या डोळ्याला ताण पडतो त्यामुळे. अँड इन मुव्हिंग व्हेकल्स. आणि चालत्या गाडीमध्ये सुद्धा नाही वाचायचं. इट स्ट्रेन युअर आईज. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना काय होते, स्ट्रेन येतो, एक प्रकारचा तणाव येतो. डू नॉट वॉच टीव्ही और प्ले कम्प्युटर गेम्स फॉर अ लॉंग टाइम. जास्त वेळ टीव्ही बघायची का, बघा तुमच्याही तुम्हाला कल्ला करत असते, जास्त टीव्ही बघू नको बरं, डोळे खराब होतील अशी म्हणते की नाही. तर काय होते, जास्त टीव्ही पाहिल्यामुळे किंवा कम्प्युटर्स गेम खेळल्यामुळे तर आपल्या डोळ्यावर त्याचा खराब परिणाम होतो. नेवर रब युअर आईज विथ द डर्टी हँड्स और हँकरशिप. बघा, तुमचे जे हात आहे, तुम्ही खेळताना जर डोळ्याला लागलं तर तेच हात तुम्ही डोळ्याला चोळता. डर्टी हँड्स असतात ना तुमचे, खराब हात असतात ना, त्याने डोळे रब करायचे का, चोळायचे का नाही. किंवा हँकरशिप आहे, रुमाल आहे, खराब रुमालने सुद्धा डोळे पुसायचे नाही. काय होते, त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते. इट कॉजेस इन्फेक्शन. त्यानंतर आहे नोज. नोज आहे बघा, इथे नोजची डायग्राम दिलेली आहे, स्ट्रक्चर ऑफ नोज दिलेली आहे. इथे नसल कॅव्हिटी असते, एंडिंग नर्व्स एंडिंग आहे,
नोस्ट्रील आहे, तुमची नाकपुडी आहे. रूफ ऑफ द माउथ, इथे तोंडाचं रूफ आहे, वरचा भाग आहे आपल्या तोंडाचा, त्याच्यावर नाकपुडी असते आपली, आहे की नाही. बघा, इट हेल्प अस टू स्मेल व्हेरियस थिंग, वेगवेगळ्या वासांचा काय म्हणते पदार्थांचा वास घेण्यासाठी आपल्याला कोण मदत करते? नाक. वी ब्रीथ थ्रू अवर नोज, आपण जी ब्रीदिंग आहे, ब्रीदिंगची जी प्रोसेस आहे श्वास घेण्याची, ती सुद्धा आपल्या नाकापासून सुरू होते. इनसाइड द नोज देअर आर नर्व्स एंडिंग दॅट आर सेन्सिटिव्ह टू स्मेल. तर बघा, आता स्मेल आपल्याला कशामुळे कळते, तर इथे काय असते, आपल्या नोजमध्ये नर्व्स असतात, सेन्सिटिव्ह नर्व्स असतात, ज्या मेसेज पोहोचवतात आपल्या ब्रेनला, आणि ब्रेन आपला पटकन ओळखतो कशाचा वास आहे म्हणून. त्यानंतर केअर ऑफ नोज. मग आता नाकाची काळजी कशी घ्यायची? कीप युअर नोस्ट्रिल स्किन बाय ब्लोविंग इट जेंटली. तर काय करायचं, आपल्या ज्या नोस्ट्रिल्स असतात म्हणजे नाकपुड्या असतात, त्या काय करायच्या? स्वच्छ करायच्या. डू नॉट यूज युअर फिंगर टू क्लीन द नोज. नाकात बोटं घालायचे का? नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे इयर. आता इयर कशासाठी आहे? आपल्याला इयर आहे हिअर करण्यासाठी, म्हणजे ऐकण्यासाठी. वी हॅव 2 इयर्स ऑन द आयदर साइड ऑफ द हेड. आपल्या हेडच्या दोन्ही साईडला एक इयर आहे, म्हणजे 2 इयर आहे आपल्याला. दीज आर द सेन्स ऑर्गन्स ऑफ हिअरिंग. ते आपल्याला ऐकण्यासाठी कामी पडतात. वी आर एबल टू हिअर व्हेरियस साऊंड्स विथ द हेल्प ऑफ अवर इयर. आपण वेगवेगळे आवाज आपल्या कानाच्या मदतीने ऐकू शकतो. ठीक आहे. द पार्ट ऑफ द इयर दॅट वी सी इज आउटर इयर. आपल्याला जो डोळ्याने भाग दिसतो कानाचा त्याला आउटर इयर म्हणतात. कोणता इयर? आउटर इयर. बघा इथे डायग्राम मध्ये दिसत आहे आपल्याला बाहेरील भाग दिसतो. इट इज लाईक अ फनेल अँड कलेक्ट साऊंड्स वेव्स अँड पास देम इन टू द इयर ड्रम इन द मिडल इयर. तर बघा, तर हा जो बाहेरील भाग असतो आपला आउटर इयर असतो तो फनेल सारखा दिसतो, एखाद्या चाळणीसारखा दिसतो. तर ती काय होते, त्या फनेल टाईप इयर मधून साऊंड्स पास होतात इथे मिडल इयर मध्ये, त्याला इयर ड्रम म्हणतात. इथे जातो आपला आवाज. द इयर ड्रम स्टार्ट व्हायब्रेटिंग लाईक स्किन ऑफ अ टॅबला व्हेन स्टक. These vibration pass to the inner ear. Nerve cells in the inner ear send signal to the brain. The brain tells us about the sound. तर बघा काय म्हटलेलं आहे, आपला जो आउटर पार्ट आहे इयरचा तो फनेल शेपचा आहे, एका चाळणीसारखा आहे, त्यामधून आवाज जातो मिडल इयरमध्ये, त्याला इयर ड्रम म्हणतात, आणि तिथून तो आवाज आपल्या इन्नर इयरमध्ये पोहोचतो. आणि मग ज्या नर्व्स असतात आपल्या इन्नर इयरमध्ये, ज्या नर्व्स आहेत त्या नर्व्स मेसेज कोणाला पोहोचवते? आपल्या ब्रेनला, मेंदूला, आणि आपला ब्रेंदू आपल्याला पटकन समजते कशाचा आवाज आहे, काय आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आता केअर कशी घ्यायची इयरची, कानाची? नेव्हर पुट एनी पॉइंटेड ऑब्जेक्ट इन युअर इयर. कानामध्ये टोकदार वस्तू घालायच्या का? जसं तुम्ही कान कोरता तर तसं करायचं का? नाही. क्लीन युअर इयर विथ इयरबड. इयरबड मिळते, त्याने काय करायचे? आपले कानं क्लिअर करायचे, स्वच्छ करायचे. डू नॉट लिसन टू अ व्हेरी लाऊड म्युझिक. जास्त आवाजाचे म्युझिक ऐकायचे का? तुम्ही इयरफोन वापरता त्यामुळे सुद्धा तुमचा कान खराब होऊ शकते. ठीक आहे. तर लाऊड म्युझिक नाही ऐकायचा आणि इयरफोन्स जास्त नाही यूज करायचे. त्यानंतर आहे स्किन. स्किन आपली त्वचा. स्किन हा सेन्स ऑर्गन आहे. स्किन इज अ सेन्स ऑर्गन ऑफ टच. आपण वस्तूला हात लावतो, टच करतो, त्यासाठी आपल्याला काय आहे? स्किन आहे. इट कव्हर्स द एंटायर सरफेस ऑफ द बॉडी. आपला जो बॉडीचा पूर्ण भाग आहे तो आपल्या स्किनने कव्हर केलेला आहे. अँड प्रोटेक्ट्स इट्स अगेन्स्ट इंजुरी अँड जर्म्स पासून सुद्धा आपल्या शरीराला प्रोटेक्ट करतो. अँड इट हॅज नर्व्स एंडिंग दॅट हेल्प अस टू फील हीट. तर यामध्ये आपल्या हातामध्ये नर्व्स असतात ज्या आपल्या स्पायनल कॉर्डला कनेक्ट असतात. जर इथे काही थंड ठेवलं किंवा गरम ठेवलं तर आपल्याला लगेच जाणवते, सेन्सेशन होते. केअर ऑफ स्किन. आता मग आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची? बाथ डेली विथ क्लीन वॉटर अँड सोप टू क्लीन डर्ट अँड डस्ट. तर काय करायचं? दररोज अंघोळ करायची आणि सोप वापरायची, साबण वापरायची. काय करायला? आपली बॉडी क्लीन करायला. अप्लाय अँटीसेप्टिक क्रीम्स टू एनी स्क्रॅच ऑर वाउंड टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. तर काय करायचं? अँटीसेप्टिक क्रीम्स यूज करायचे आपल्या बॉडीला जर खरोच आली असेल किंवा जखम झालेली असेल, त्यामुळे काय होणार नाही? इन्फेक्शन होणार नाही. टंग इज द सेन्स ऑर्गन ऑफ टेस्ट. आता टंग ही आपल्याला कशासाठी आहे? तर वेगवेगळ्या टेस्ट घेण्यासाठी आहे. देअर आर 4 काइंड ऑफ टेस्ट बर्ड्स इन द डिफरंट एरिया ऑफ द टंग. तर आपल्याला 4 प्रकारचे काय असतात? टेस्ट बर्ड असतात, ज्यामुळे आपण काय करतो? वेगवेगळे टेस्ट, ज्या स्वीट आहे, गोड आहे, स्वर आंबट आहे, सॉल्टी खारट आहे किंवा बिटर कडू आहे, ह्या टेस्ट करते. तर बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला, ही आपली टंग आहे. हा जो वरचा भाग आहे इथे आपल्याला
फूड कळते, आंबट पदार्थ कळते मागच्या भागाने. समोर इथे दिलेलं आहे, इथे आपल्याला सॉल्टी पदार्थ किती सॉल्टी आहे काय आहे कळते. आणि इथे जो समोरचा शेंडा असतो आपल्या जिभेचा त्यामुळे आपल्याला स्वीट कळते. ठीक आहे. मग आता काळजी कशी घ्यायची जिभेची? केअर ऑफ टंग. क्लीन युअर टंग डेली विथ अ टंग क्लीनर अँड क्लीन वॉटर. काय करायचं? आपली टंग दररोज स्वच्छ धुवायची. ठीक आहे. तर बघा आता इथे एक्सरसाइज दिलेले आहे. द ओनली मसल्स दे डू नॉट गेट टायर्ड. आता अशा कोणत्या मसल्स आहेत ज्या टायर्ड होत नाही, थकत नाही, तर ते आहे कार्डियक मसल. ठीक आहे, कार्डियक मसल. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग जॉईंट्स अलाउ मुवमेंट ऑफ द बोन्स इन वन डायरेक्शन. आता एका डायरेक्शनमध्ये कोण मुवमेंट अलाउ करते? हिंज जॉईंट. ठीक आहे. इथे कार्डियक मसल्स. द नंबर ऑफ रिब्स इन द रिबकेज. रिबकेजमध्ये किती पेअर्स असतात? रिब्सच्या 12 पेअर असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे द टाईप ऑफ जॉईंट इन अ अँकल. आता अँकलमध्ये कोणता जॉईंट असते तुमच्या? तर बघा आपल्या अँकलमध्ये ग्लायडिंग जॉईंट असतो. कोणता जॉईंट असतो? ग्लायडिंग जॉईंट. ठीक आहे. तर बघा बॉल अँड सॉकेट जॉईंट इज फाउंड इन. बॉल आणि सॉकेट जॉईंट कुठं असतो? आपल्या शोल्डरमध्ये असतो. त्यानंतर द मसल्स आर अटॅच टू द बोन्स बाय. आता मसल्स आपल्या बोन्सला कशाने अटॅच आहे? टेंडन्सने. ठीक आहे. द फिल इन द ब्लँक्स ऑफ द ब्रेन कंट्रोल्स अवर मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज. तर ब्रेनचा कोणता पार्ट आपल्या मस्क्युलर ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करतो? तर कोणता आहे? सेरिबेलियम. द वर्टेब्रल कॉलम प्रोटेक्ट द डेलिकेट स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. तर हे जॉईंट इथे आता आपल्या शोल्डरमध्ये किंवा हिपमध्ये कोणता जॉईंट असते, मानेमध्ये कोणता जॉईंट असते, आपल्या अँकलमध्ये कोणता जॉईंट असते, हे तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. यानंतरचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.